नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 10 फेब्रुवारी 2025। आपला पुढील हवामान अंदाज 24 तारखेपर्यंतचा आहे। हा लॉंग टर्मचा अंदाज आहे, मोठा अंदाज आहे। तर आपण जानेवारीमध्ये पाऊस सांगितलेला नव्हता आणि त्या प्रकारे जानेवारी आपला शेतकरी बंधूंनो आपला कोरडा गेलेला आहे आणि फेब्रुवारीमध्ये मात्र आपण एक पाऊस सांगितला होता। 2 जानेवारीच्या अंदाजामध्ये आपण फेब्रुवारीमध्ये एक पाऊस सांगितलेला होता। त्याप्रमाणे आता फेब्रुवारीमध्ये एक पाऊस येणार आहे आणि तो पाऊस आपल्या पुढील म्हणजे 18 तारखेपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये अंदाजामध्ये आपण वातावरण कोरडे राहणार आहे आपण असे सांगितले होते। त्या प्रकारे तुम्ही आता 18 तारखेपर्यंत आपल्या शेतीतली कामे जी आहेत म्हणजे पीक काढणीला आली असेल तर तुम्ही ते पीक काढून घ्या। 18 तारखेपर्यंत 18 किंवा 19 पर्यंत हरभरा असेल, गहू, ज्वारी हे जे पिकं सध्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या आता काढणीला आलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत 18-19 तारखेपर्यंत। 19-20च्या पुढे मात्र वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे। यामध्ये 21 तारखेपासून 21, 22, 23, 24 तारखेला आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे। यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण पावसाचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो, पावसाचं प्रमाण जास्त नाही, पण ह्याच्यामध्ये जास्त जरी पाऊस नसला तर त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकते, कारण वादळी वाऱ्यासह पाऊस असतो हा आणि तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो। हे थोडा जरी पाऊस असला तर ह्यामध्ये नुकसान जास्त होते। पण तुम्ही जे काढणीला आलेले असते हरभरा, आता माझ्या पाठीमागे हे हरभरा दिसत आहे, हा हरभरा माझा नाही, आमच्या चुलत्याची जमीन आहे, त्यांचा हरभरा आहे। आणि तर त्यामध्ये तुम्ही जसे ह्याच प्रकारे जे हरभरा तुमचा काढणी जर आला असेल तर तुम्ही 18 किंवा 19 तारखेपर्यंत तुम्ही काढून घ्या हरभरा, ज्वारी, गहू हे परत अजून सांगत आहे। तर 21 तारखेला 21, 22, 23, 24 तारखेला आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मुख्यत्वे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या तात्पुरतं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। आपण आजच्या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत आणि पुढे अजून वातावरणामध्ये जर बदल अजून मोठा दिसून आला की आपण पुढच्या अंदाजामध्ये आपण अजून काही जिल्ह्यामध्ये अजून काय बदल होतो का काय आपण याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत। आणि त्या जर जिल्ह्यामध्ये अजून पावसाचे वातावरण निर्माण होत असेल तर पुढच्या अंदाजामध्ये आपण त्या जिल्ह्याची आपण नावे सांगणार आहेत की ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण तात्पुरतीच आपण जर पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये मात्र अवकाळी स्वरूपाच्या वादळी स्वरूपाचा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र पीक काढणीला जे आलेले असेल तरच त्यांनी पिकाची काढणी करायची आहे। आणि पाऊस हा सर्वदूर नसेल आणि पाऊस सर्वदूर जर नसेल हा तुम्ही लक्षात घ्या, पाऊस हा तुरळक ठिकाणीच पडणार आहे आणि पाऊस हा साधारणच पडण्याची शक्यता आहे। मात्र तुम्ही आलेल्या पिकांची काढणी मात्र करून घ्यायची आहे। तर हा झाला आपला अंदाज। आणि एक माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा। धन्यवाद।